मी माझी मेहनत नाही थांबवली. मला जो जोर लावायचा होता तो मी जोर लावला. पण मधल्या काळात काय होतं, ज्यावेळेला तुम्ही परत टर्ब्युलन्स आला, मी विसरून गेले मॅनिफेस्टेशन. मी विसरून गेले की माझ्याकडे काय पॉवर आहे आणि ती प्रत्येकात आहे. तर ह्या कामनेच तुला हिलिंग प्रोसेस देऊ शकते असं मला वाटतं. ती गोष्ट, ती पॉवर एकदा तू जनरेट केली आहेस ना तुझ्यात, तर ती हलवायची नाहीये, तर ती वाढवायची आहे. तर त्याला काय हा, नाहीतर मला काय करावं लागतं, मला परत शून्यावर येते मी. दरवेळेला होतं असं माझं. मी परत शून्यावर येते आणि मला परत तिथून धावायला लागतं. तेव्हा बरोबरची माणसं वेगळी असतात रेसमधली आणि बाकीची गेलेली असतात पुढे. बरोबर. सो हिलिंग मध्ये तीच एक ब्युटी आहे की ती तुम्हाला ग्राउंडेड. आणि आपण कुठेतरी शर्मिष्ठा विसरून जातो, आपण ह्युमन बिंग नाही आहोत, आपण स्पिरिच्युअल बिंग्स आहोत जो ह्युमन एक्सपिरियन्स घेतो. करेक्ट. आणि बहुतांश लोक विचार करतात आय एम ह्युमन बिंग अँड आय एम हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. असं नाहीये. सो हिलिंग म्हणजे स्वतःशी कनेक्शन. बरोबर. तुमचा आत्मा आहे. नाव काढलं शर्मिष्ठा वनश्री नाव काढलं तर आपण कोण आहोत? एनर्जी आहे. मग ती एनर्जी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तुम्ही कशी चॅनलाइज करता, बरोबर, तुमचे काय विचार आहेत, तुमचं आचरण कसं आहे, ह्या सगळ्यांनी ते ठरत असतं. आणि माझा प्रयत्न आहे की आपलं हिलिंग सर्कलमधनं की असे जेव्हा एक ॲक्ट्रेस येऊन तिचे अनुभव सांगते, जसं आता तू शेअर केलास तुला ट्रॉफी मिळाली, आणि ते इन्स्पिरेशन, कारण समाजाला पण देणं लागतं. करेक्ट. तुझी कदाचित हा अनुभव कदाचित आपल्या बघणाऱ्या 100 ज्या यु नो, मी अजून एक हे आहे की ज्याच्यात मी माझ्या घरामध्ये कधी घरी आलीस की तुला मी दाखवेन. मी त्याला ना माझी जादुई स्लेट, जादुई पाटी असं मी नाव ठेवलेलं आहे त्याला. माझ्याकडे एक पाटी आहे आणि खडू आहे ज्याच्यावर माझे 7 आत्ता त्याच्यावर 7 गोष्टी आहेत. ओके. ज्या मी लिहिलेल्या आहेत त्याच्यावर. श्री करून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे लिहिलेलं आहे. मी रोज ते उभी राहते, वाचते. आणि ॲज युज्युअल जे सिक्रेट बुकमध्ये सांगितलेलं आहे की त्याची पद्धतच अशी आहे तुमची की ही गोष्ट झाली आहे पेक्षा म्हणजे होणार याच्या पेक्षा ती झाली आहे. बरोबर. आणि ते उभं राहून मला वाचायचंय आणि रोज मला तेच हे करायचंय, त्याचंच इमॅजिन पण करायचंय. कधी कधी असं होतं की मग एक मी छोटं टार्गेट ठेवून ते केलं. एक तर जबरदस्त किस्सा आहे ज्या वेळेला मला ह्याच्यातून त्यामुळे ती मी असं म्हणेन की हे वर्क होतं. सो प्रत्येकाच्या घरात मला ह्या इंटरव्ह्यू मार्फत सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या घरात तुम्ही ती एक जादुई स्लेट आणू शकता. सो ती स्लेट ठेवा, त्याच्यावर लिहा की फक्त एवढंच की झालंय. म्हणजे गोष्टी झाल्या माझ्या बऱ्याच स्लेट पुसून परत नवीन आल्या. व्हेरी. सो सगळं जायचं, परत नवीन त्या गोष्टी येतात आणि त्या वर्क होतात. सो माझ्यासाठी ते फार हे आहे. म्हणजे मग ते मॉनिटरी लेवलला असू देत, ते सायकोलॉजी लेवलला असू देत, ते रिलेशनशिपच्या बाबतीत असू देत, ते सगळं घडत गेलं.